वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आता आम्ही चाललो सिद्धिविनायक महालक्ष्मी दर्शन करायला. सो आज मंगळवार पण आहे आणि 31ची गर्दी पण असणार आहे, म्हणून आम्ही आज प्लॅन केलं आहे. तर फास्ट ट्रेनने दादरला उतरणार आणि तिथून आपण टॅक्सी दादर आलेला आहे. आणि आपण त्यांना प्रवास झालाच असं वाटत नाही, कारण की ज्या स्लो ट्रेन खूप गर्दी होती आणि आम्हाला वाटत होतं आम्ही स्लो ट्रेनचा वेट करू, पण AC ट्रेनची तिकीट काढलेली होती, त्यामुळे प्रवास खूप मस्त झाला. आता आपण तिथून बघूया टॅक्सी किंवा बस करून जाऊ. पण आता दादर बेस्टला आहे, जे कामत फास्ट फूड आहे त्या साईडला मी तुम्हाला दाखवते. त्याच्या समोरच सिद्धिविनायकसाठी बस पण आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला कामतच्याच खाली तिथे टॅक्सी पण आहे. पण बस आपले फ्रिक्वेंटली जातात. सो बस आता परत लागलेली आहे, तो फ्रिक्वेंटली आहे. आणि तुम्ही म्हणजे सिद्धिविनायकच्या ते बाहेरच थांबवतात, म्हणजे जवळच आहे सिद्धिविनायक मंदिर, त्याच्यात तो आम्ही बस प्रिफर करतो, कारण की तेवढीच गर्दी टॅक्सीला पण आहे. सो आम्ही आता बसनेच जाणार आहोत. जवळ पण आली 5 मिनटात ही आहे आपली बस. तर आपण आता बोलतो ना हार्डली 5 मिनटात आपण इथे पोचलेलो आहे स्टॉपवर. आता सगळे जे म्हणजे उतरले ते सिद्धिविनायकलाच जायला. आता इथे जवळच मंदिर आहे, तर आपण खूप मस्त दर्शन होईल, कारण की बोलतात ना 31ला हा प्लॅन केलेला आहे, कारण की मला गर्दीच्या ठिकाणी जायचं नव्हतं आणि आज तर गर्दी नसेलच. आता आम्ही लाईनीत उभे आहेत आणि 2 प्रकारच्या लाईनी आहेत, ॲक्च्युली 3 आहेत. एक आहे VIP पास, एक आहे नॉर्मल, ज्या नॉर्मल लाईनीत आम्ही आहे VIP पास 100 रुपीज, आणि त्याच्यावरचं पण एक 1,500 त्याला डायरेक्ट दर्शन. तरी पण गर्दी बघा किती आहे आज. आता आम्ही दर्शन करून आलेलो आहे आणि दर्शन एवढं छान भेटलं ना. माझं जे फूल होतं ते बोलतात ना सिद्धिविनायकच्या चरणीच हे केलं, त्यामुळे मला अजून भारी वाटतं. आणि ते झाल्यानंतर आम्ही आस्वादमध्ये जेवायला आलो, तुम्हाला दाखवते. पण खूप गर्दी आहे, 3 वाजले तरी बाहेर बघा किती गर्दी आहे. सो तिथे आता लंच करणार आहे आणि नंतर बघू नेक्स्ट प्लॅन तुम्हाला सांगेनच. ह्यांना डायरेक्ट दर्शन भेटलं, यांची ओळख निघाली आणि ह्यांना डायरेक्ट दर्शन भेटलं. आणि मी आपली लाईन मी म्हटलं नाही, मी आता एवढी लाईन क्रॉस केली आहे, तर मी आता 5-10 मिनटाचं काम आहे, तर आपण दर्शन घेऊ म्हणून दर्शन घेऊ. पण मस्त वर्थ. ह्याच्यात काही दिलंच नाही. तूप आहे. ओ तूप आहे. कॅफेच्या इथे कॉफी होतं. फ्रेंड्स, आता आम्ही आलो डोंबिवली स्टेशनला, कारण की आम्हाला 5:30ची दादरवरनं ट्रेन भेटली. नंतर गर्दी होणार होती म्हणून म्हटलं आधीच निघूया आपण. आणि मला सांगते नंतर, थांबा जरा 2 गोष्टी सांगायच्या आहेत मला. आम्ही जिथे जेवलो आस्वाद, तिकडचं आम्हाला जेवण अजिबात नाही आवडलं, म्हणजे ते वरचंच वाटत नव्हतं. आणि म्हणजे क्वांटिटी कमी होती आणि तेवढी बघायला गेली तर क्वालिटी पण नव्हती. त्याच्यापेक्षा आपल्या डोंबिवलीमध्ये फोटो पण चांगले. जर कंपॅरिझन केलं तर ह्या लोकांनी जे इन्फ्लुएन्सर लोक असतात किंवा ते स्टार असतात त्यांनी त्याला मोठं केलेलं आहे आणि मला नाही वाटत त्याची क्वालिटी चांगली होती. सॉरी, म्हणजे ज्यांना आवडत असेल. पण आम्ही आज गेलेलो सिद्धिविनायक टेम्पलच्या इथून डायरेक्ट तिकडे गेलेलो, कारण की त्याचं नाव होतं म्हणून. पण नाही आवडलं, तसं मजा नाही आली. आणि मग चौपाटी बाजूलाच आहे, तिकडे गेलेलो तर ते बंद होतं. 31च्या दरम्यान आहे म्हणून बंद असेल मी, त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो. आणि आम्हाला ती 4 समृद्धी
केळकर भेटली. तिला पण आम्ही बघितलं, पण मी तिच्यावर फोटो नाही काढले, कारण की ते बोलतात ना कोणी ठीक आहे फोटो काढला इंटरेस्टेड असेल तर ठीक आहे, नाही तर उगाच नसेल तर मला ते आवडत नाही. म्हणून आम्ही काही फोटो काढलो नाही. आम्ही आपलं शिवाजी पार्कमध्ये बसलो आणि नंतर तिथून निघालो.